बदलती जीवनशैली, वाढता ताण आणि चुकीच्या सवयींमुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होत असून निरोगी राहण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्याबाबत जागरूकता आवश्यक असल्याचं प्रतिपादन अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय धुर्जड यांनी केले आहे. वसंत व्याख्यानमाला 2026 अंतर्गत आयोजित कार्यक्रमात निरोगी जीवनाचा मूलमंत्र या विषयावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व पटवून देत नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. डॉक्टर धुर्जड म्हणाले की आरोग्य हीच खरी संपत्ती असून वेळेवर काळजी घेतल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते. त्यांनी विशेषतः युवकांनी मोबाईल आणि बैठ्या जीवनशैलीपासून दूर राहत शारीरिक हालचाली वाढाव्यात असे सांगितले. कार्यक्रमाला पंचवटी परिसरातील नागरिक, युवक युवती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानानंतर उपस्थितांनी डॉक्टर संजय धुर्जड यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. आजार झाल्यानंतर तो कसा बरा करायचा हे सांगण्यासाठी भरपूर डॉक्टर्स उपलब्ध आहेत, भरपूर वैद्य उपलब्ध आहेत, भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत आणि भरपूर मटेरियल आहे या इंटरनेटवरती. पण आज आपण त्याच्या दुसऱ्या बाजू समजून घेऊया. अर्थात शरीर पण तितकंच महत्त्वाचं आहे. शरीराच्या व्याधी होऊ नये याच्यासाठी आधी तर शरीराची काळजी घेतली पाहिजे. आणि शरीराची काळजी का घेतली पाहिजे? कारण शरीर पण तितकंच महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे जीवन जगलेले आहात आणि भविष्यातही तुम्ही जे जीवन जगणार आहात, जे स्वप्न तुम्ही उराशी बाळगून आहात किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात करायच्या आहेत, हे करण्यासाठी शरीराची गरज आहे. जर शरीरच नाही आहे तर ते सगळे स्वप्न, त्या सगळ्या इच्छा, त्या सगळ्या अपेक्षा, त्या सगळे ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ह्या शक्यच नाही. ज्या दिवशी हे शरीर संपेल त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी संपून जातात. म्हणून शरीर सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि शरीरासाठी काय लागतं की हे शरीर चालवण्यासाठी ऊर्जा लागते. आणि ती ऊर्जा कुठून मिळते? हे आपल्याला अन्नातून मिळते. आपण जे खातो त्याचं ऊर्जामध्ये रूपांतर होतं आणि जे काही खातो ते ऊर्जात रूपांतर होतं. म्हणून आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ती ऊर्जा पोहोचते आणि ते शरीर आपलं चालतं. प्रत्येक अवयव काम करतं, कार्य करतं. प्रत्येक संस्था आपल्या ह्या शरीरामध्ये काम करते आणि त्या संपूर्ण शरीराच्या सगळ्या संस्था एकमेकांशी सुसंगतपणे काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते. मग आपण विचार करा ना, आपण ह्या शरीरासाठी ऊर्जा मिळवण्यासाठी आपण ह्या शरीरामध्ये काय काय टाकतो. जसं आपल्याकडे गाडी आहे, 2 व्हीलर आहे किंवा 4 व्हीलर आहे, तिच्यासाठी ऊर्जा म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल असतं. मग आपल्या गाडीसाठी आपण ज्यावेळेला इंधन निवडतो तर ते उच्च प्रतीचं इंधन कुठे मिळतं हे शोधत आपण त्या पंपावरती जातो आणि तिथे पेट्रोल टाकतो. तेव्हा ती आपली गाडी सुरळीत चालते, अनेक दिवस चालते. मग शरीरामध्ये आपण ज्यावेळेला अन्न टाकतो त्यावेळेला हा विचार करतो का की हे अन्न माझ्यासाठी योग्य आहे की नाही योग्य आहे, हे मला पचणार आहे की नाही पचणार आहे, हे माझ्यासाठी लाभदायक आहे की नाही लाभदायक आहे, हा विचार आपण ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.